श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा आज सकाळचे 7 आणि आज पण आमचं पटपट आवरलं. सोनुष पप्पा नसले की सगळे कामं लवकर आवरते बघा. तर इकडं झोक्यामध्ये समू झोपलेली आहे, खाली झोपलेली होती, तिला झोक्यामध्ये टाकून दिलं. आणि इकडं चालू आहे सोनू दादाची पूजा. तर आजपासून तो सकाळी गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र वाचून जाणार आहे शाळेमध्ये. तसं जाणार नाही म्हणे. तर अगोदर त्यांनी स्वामीची प्रार्थना घेतली आणि आता तो स्तोत्र म्हणतोय बघा. आणि आत्ताच पूजा वगैरे पण झाली बघा आपली. इकडं अंधार दिसत असून तुम्हाला, कारण की रात्री खूप पाऊस झाला आमच्याकडे, त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे. तर इकडं टाकलेली आहे आम्ही मटकी शिजायला आणि हा ठेवतोय आम्ही चहा. तर इकडं आई घेऊन राहिल्या बघा चहा. तर या आमची काळी चहा घ्यायला. आम्हाला की दूध नाही चहासाठी खूप परेशानी चालू आहे, कोणी काही आणून देत नाही. आणि जवळपास जे दूध येते आम्हाला चालू नाही राहिलं, म्हणजे म्हशीचं. गाईचं दूध आता बघू कुठं भेटतं कुठं नाही. आणि आले बघा मी आत्ता घरी. जाताना पै गेले आणि पोस्टाच्या समोरच मला एक रिक्षा लागली. तर डायरेक्ट घरापर्यंत, म्हणजे इकडं जाणार होती ती समोरच्या गावाला. तर 20 रुपये घेतले त्यांनी फक्त, म्हणजे आज माझे 200 रुपये वाचले. आणि मी गेल्यापासून बी समू झोपलेलीच होती आणि अजून काही झोपलेलीच आहे बघा. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6 आणि मम्मी पूर्ण झाडून घेते बघा दारापुढं. 6 वाजले. 6 वाजले, वाटतच नाही ना बघा. 6 वाजले तरी किती उजेड आहे बघा. असं वाटतंय 4 साडेचारच वाजले. हिवाळ्यामध्ये 6 वाजता पूर्ण दिवस मावळायचा. आणि आतमध्ये समू आत्ताच झोपली. आणि हे बघा आमच्या पंख्याचं आज काय झालं, कस काय झालंय. ते वरती पंखा होता ना, ते तुटला आणि खालचा पार्ट खालीच राहिला. हे बघा इकडे समू झोपलेली आत्ता. तसं झोपू घातलं मम्मीने. आता आम्ही चहा पाणी करू, चहा ते पिऊ. तर बऱ्याच त्याच्या कमेंट येत होत्या बघा की डुग्गू आणि डुग्गूची मम्मी दिसत नाही. रोज रोज त्या कमेंट वाचत होते मी. पण म्हटलं ज्या दिवशी डुग्गू आली आपण त्या दिवशी डायरेक्ट व्हिडिओतच सांगू की डुग्गू कुठे गेली होती. तर डुग्गू तू कुठे गेली होती सांगता येईल? मामाच्या घरी. कशाला गेली होती मामाच्या घरी? काय होतं मामाच्या इथं? मामाच्या घरी ना चॉकलेट होतं. चॉकलेट होतं. पण मग तिथं आज दीदीचं काय झालं? लग्न. हा, तर मामाच्या मुलीच्या लग्नाला गेली होती तिच्या. तर 10 दिवस राहिले त्या मायले की तिकडं. ती आत्ताच आली बघा. आणि मम्मी तिची घरामध्ये आहे. म्हटलं एकदा ताईला डुग्गू दाखवून देऊ की आता आली. आणि की रोज रोज समू सोबत बसलेली दिसत होती ती. आणि 10 दिवस व्हिडिओ समू एकटीच दिसली द्यायला. तर सगळ्यांनी काळजीपोटी आठवण आली म्हणून विचारलं. तर आलेली बघा डुग्गू. आणि सोनूच पप्पा आज पण नाही आले. तर आम्ही आता, म्हणजे आई, मी, सोनू, तिघ, सीता आणि डुग्गू 5च जण आहे आम्ही. आज आम्ही करणार आहे बघा खिचडी. तर हे बघा पाणी घेतलं आणि झाकून घेतलं, असं रस्त्याने जायचं इथं. तर हा इकडं असा नैवेद्य भरून घेतला, साखर घेतली, अगरबत्त्या घेतल्या. आणि मी आणि सोनू आणि समू चाललो आता मंदिरामध्ये. तर चला. तर हे बघा समू आणि समूचा भाऊ कसा पळतोय. मला येऊ पण देत नाही, माझ्या हातात ताट असल्यामुळं. येऊ देणार रे. तर आलो बघा आम्ही मंदिरामध्ये आणि घंटी वाजल्यामुळं समू घाबरली. काय झालं बाळा? किलो ना तुला. गे 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 गे. तर इकडे बसवलं बघा समूला मी. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते महाराजांना. अगोदर अगोदर लावते. जय जय बाप्पा करायचा समू, जय जय बाप्पा करायचा. हे बघ, हा असं. श्री दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. काय बाई? हा,
पाणी वळून घेते आणि इथला हा ग्लास याच्यामध्ये पाणी ठेवते. साधं होळच आहे आमचं, कमेंट मध्ये नाव नका ठेवते. समू जे बाप्पाला अगं बाई ग तू बिला सोनू चल. चला आता नवीन वर्षाचं देवाला काहीतरी मागू आपण. दे बाप्पा कर असं हात जोड तू. लिटल लिटल कर समोर, लिटल लिटल कर. विठ्ठल विठ्ठल कर समू. ये तू मंदिरामध्ये आमच्या समुद्राने थोडा आणखी महिना 2 महिन्यांनी पाठवणार आहे बघा मंदिरामध्ये. तुला आवडतात छान विठ्ठल 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 कर बेटा. तू कसं करते विठ्ठल 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 तू कर. ते हाताला लागेल ना. तिचा हात जड पडलेले त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही बघा. तू पण घे बाळा दर्शन. हो आता समूला घेऊ दे ना एकदा. चल पिलू. माझी बाई जय बाप्पा करती. जय बाप्पा जय बाप्पा. तर करा आता सोनू जय बाप्पा. वाग समू खाली. हा आपण जेवणाचा व्हिडिओ काढणार होतो बघा ताई, पण सोनूला खूप भूक लागली त्याच्यामुळे तो बसलेला आहे जेवायला. तर इकडे वाढलेले मी त्याचं ताटामध्ये काय काय दाखवते बघा. तर हे बघा बटाट्याची भाजी, खीर, पुरी, पांढरा पापूड, पिवळा पापूड, ढवळा पापूड, 3 पापड, कुरडाई असं जेवायला बेते बघा. तर आता सोनू खाऊन सांगा स्वयंपाक कसा झाला म्हणून. काय बाळा. बघा सोनूला बटाट्याची भाजी आवडती म्हणून त्याने अगोदर बटाट्याचीच भाजी खाल्ली. तर कशी झाली रे भाजी. एक नंबर छान झाली ना. तसं खिरीचा पण एक घास खाऊन सांग मला कशी झालेली खीर. तर एकदम मस्त. असं गोड बी नाही, फिक्की पण नाही ना. आणि ते त्याच्यामध्ये चारोळी, चारोळी, काजू बदाम, साखर, खोबरं, हा एकदम साखरीनं असे झालेले विरघळलेले ना. एकदम भारी लागते रे खायला. आवडली तुला. आमच्या सोनूला बिलकुल खीर आवडत नाही बघा, पण त्याला आवडली म्हणजे खरंच छान झालेला आहे स्वयंपाक. तर या बघा ताई सगळ्यांनी जेवायला. तुम्ही काय काय स्वयंपाक केला होता सांगा मला कमेंट मध्ये. आमच्याकडे तर असाच स्वयंपाक करता बघा. अरे तू तर म्हण ना जेवायला या म्हणून. या मग जेवायला. आणि समू इकडं ही खेळतीये. तिला पण तिचं जेवण करावं लागणार आहे तयार आहे ना पिलू. आली 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 आली. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 9 ताई आणि झोपाचीच तयारी चालू होती. आमच्याकडे बघा किती जोरात पाऊस चालू झाला. हे बघा पाऊस जसं काही पावसाळा आहे. विजा पण चमकू राहिल्या आणि पाऊस बी एवढा जोरात हे रफ. आता इकडं आपला गहू आहे झाकलेला. काय माहिती ओला होता का नाही. सगळं आम्ही पट्टी वगैरे लावलेली पण काही सांगता येत नाही कारण की पाऊस खूपच जोरामध्ये बघा. तर तुमच्याकडे पडला का ताई असा पाऊस कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला ब्लॉग इथं संपवते मी. धन्यवाद. बाय.